श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 11 ते 17 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य ओळख मिळणार का? करिअरमध्ये पुढे जाण्याची मोठी संधी मिळेल का? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्चामुळे तणाव वाढेल? प्रेम आणि कुटुंबातील नात्यांमध्ये आनंद टिकून राहील का? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ सिंह राशीला आठवडा कसा जाणार. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा सिंह राशीसाठी उत्साह, जबाबदाऱ्या आणि काही महत्त्वाच्या निर्णयांचा ठरणार आहे. ग्रहस्थिती तुमच्यात नेतृत्वगुण अधिक मजबूत करेल, पण त्याचवेळी संयम राखणेही तितकेच गरजेचे असेल. सिंह राशीसाठी हा आठवडा आत्मविश्वास आणि कृतिशीलतेने भरलेला असणार आहे. या काळात तुम्हाला स्वतःची क्षमता दाखवण्याच्या अनेक संधी मिळतील. काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील, पण त्या पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात असेल. तुमच्या बोलण्याचा आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव लोकांवर स्पष्टपणे जाणवेल. त्यामुळे सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढू शकतो. मात्र प्रत्येक गोष्टीत स्वतःचं मत लादण्याचा प्रयत्न टाळा, अन्यथा जवळच्या लोकांशी मतभेद होऊ शकतात. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. जुन्या अडचणींमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल आणि मनात नवीन आशा निर्माण होईल. एकूणच हा आठवडा तुम्हाला सांगेल, तुमच्यात नेतृत्व करण्याची ताकद आहे, फक्त त्यासोबत संयम आणि समजूतदारपणा ठेवणे आवश्यक आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतिकारक ठरू शकतो. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते, जी पुढील काळात पदोन्नतीसाठी फायदेशीर ठरेल. कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमचा आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण टीमवर्कमुळेच यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मार्केटिंग, व्यवस्थापन आणि नेतृत्वाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष फायदा होईल. मात्र कोणताही मोठा व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. या आठवड्यात तुमची मेहनत लोकांच्या नजरेत येईल आणि तुमचा प्रभाव वाढताना दिसेल. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहू शकतो. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत, पण त्याचवेळी खर्चही वाढू शकतो. घर, वाहन किंवा स्वतःच्या सुखसोयींसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काही नवीन आर्थिक योजना मनात येतील, पण त्यावर लगेच निर्णय घेण्याऐवजी विचारपूर्वक पाऊल उचला. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ मध्यम स्वरूपाचा आहे. बचत करण्याकडे अधिक लक्ष दिल्यास पुढील काळात आर्थिक स्थिरता टिकून राहील. या आठवड्यात पैशांचा योग्य वापर आणि संयम हीच तुमची खरी ताकद ठरेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण सकारात्मक राहील. कुटुंबियांशी संवाद वाढेल आणि काही जुन्या गैरसमजांवर पडदा पडू शकतो. घरातील एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात तुमचे मत विचारात घेतले जाईल. वडीलधाऱ्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. मात्र रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होऊ शकतो. घरात एखादा आनंदाचा प्रसंग किंवा शुभ कार्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला मानसिक समाधान देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा उत्साह आणि भावनिक जवळीक वाढवणारा ठरेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही न बोललेल्या भावना व्यक्त होतील आणि त्यामुळे नात्यात गोडवा वाढेल. अविवाहित व्यक्तींना एखादी नवीन व्यक्ती आकर्षित करू शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे. राग आणि अहंकार बाजूला ठेवून संवाद साधल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. प्रेमामध्ये समजूतदारपणा ठेवणे खूप महत्त्वाचे ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. काही वेळा आत्मविश्वास जास्त झाल्यामुळे निष्काळजीपणा होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करा. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि योग्य नियोजन यामुळे यशाची शक्यता वाढेल. या आठवड्यात सातत्य आणि शिस्त हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात आध्यात्मिक गोष्टीकडे आकर्षण वाढेल. मंदिरात जाणे, सूर्यदेवाची उपासना करणे किंवा ध्यान करणे फायदेशीर ठरेल. मनातील ताण कमी करण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. सकारात्मक विचार आणि चांगली संगत तुमच्या मनाला ऊर्जा देईल. या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की खरे सामर्थ्य फक्त बाहेर नाही, तर मनाच्या शांततेतही असते. प्रवास. कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणासाठी छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासातून नवीन ओळखी आणि फायदेशीर अनुभव मिळतील. वाहन चालवताना घाई टाळा. प्रवासादरम्यान काही महत्त्वाची माहिती किंवा संधी मिळू शकते. नवीन ठिकाणी जाण्यामुळे मन प्रसन्न राहील आणि थकवा कमी होईल. उपाय. दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा.
ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. रविवारी गूळ आणि गहू दान करणे शुभ ठरेल. वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. सिंह राशीसाठी हा आठवडा स्वतःची क्षमता ओळखून पुढे झेप घेण्याचा ठरणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या तुमचा आत्मविश्वास अधिक वाढवतील. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळू शकते. कामाच्या क्षेत्रात तुमची मेहनत आणि नेतृत्व गुण लोकांच्या लक्षात येतील. काही ठिकाणी स्पर्धा वाढेल, पण तुमच्यातील जिद्द तुम्हाला मागे हटू देणार नाही. आर्थिक बाबतीत फायदा आणि खर्च दोन्हींचा समतोल राखावा लागेल. योग्य नियोजन केल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुम्हाला अधिक समजूतदार बनवेल. कुटुंब आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. काही भावनिक क्षण मनाला स्पर्श करून जातील आणि आपल्या माणसांची किंमत अधिक जाणवेल. आध्यात्मिकदृष्ट्या पाहता हा काळ तुमच्यात सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक स्थैर्य निर्माण करणारा आहे. मनातील नकारात्मक विचार दूर करून नव्या आशेने पुढे जाण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला सांगेल, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या धैर्यामुळेच तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडणार आहेत. सिंह राशीसाठी हा आठवडा आत्मविश्वास, प्रगती आणि स्वतःची ओळख मजबूत करणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल आणि अनेक ठिकाणी तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. करिअरमध्ये संधी मिळतील, पण त्यासाठी मेहनत आणि संयम दोन्ही आवश्यक असतील. आर्थिक बाबतीत संतुलन राखल्यास परिस्थिती अनुकूल राहील. नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि संवाद वाढेल, पण अहंकार टाळणे गरजेचे आहे. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा तुम्हाला मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देणारा ठरेल. धन्यवाद.